हनुमान टेम्पलचं दर्शन घेऊन आम्ही शिकागो सिटी सोडलं आणि आमच्या फर्स्ट रोड ट्रिपची सुरुवात झाली. निघायला थोडं लेटच झालं होतं, पण चालायचंच. आता आपण सर्वात पहिल्यांदा जातोय जिथे आम्ही हॉटेल बुक केलं त्या बाराबू सिटीमध्ये. शेतं दिसतंय, असं इंटरेस्टिंग दिसलं तर मी तुम्हाला दाखवतो. वेदर पण खूप छान आहे. आता विस्कॉन्सिन मध्ये पोहोचलेलो आहोत. फर्स्ट सिटी आपण क्रॉस केलेली आहे. तुम्हाला जे कंटेनरसारखं गाडीला अटॅच असं समोर दिसतंय ते एक हॉलिडे होम आहे. इथले लोक वॅकेशन स्पेंड करायसाठी असे हॉलिडे होम प्रिफर करतात आणि ते एखाद्या पार्किंग लॉटमध्ये पार्क करून तिथे आपलं हॉलिडे स्पेंड करतात. जिथल्या सिटीमध्ये त्यांना व्हिजिट करायची असतं तिथे. चाललोय आपल्या हॉटेलच्या पार्किंग लॉटमध्ये. अमेरिकेमध्ये आपण जिथे पेट्रोल भरतो त्याला गॅस स्टेशन म्हणतात. आणि इथे एव्हरीडे हा जो पेट्रोलचा रेट आहे हा चेंज होत राहतो. Right into the parking lot. Arrived. आमच्या हॉटेलचं ब्युटिफुल एंट्रन्स आहे. या ज्या सुंदरशा फ्रेम तुम्हाला दिसत आहे त्या विस्कॉन्सिन मधल्या फेमस प्लेसेसच्या आहेत. आता आम्ही फ्रेश झाल्यावर हे सगळं बघायला जाणार आहोत. तरी आमच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल स्प्रिंग बर्ड. This is our room. आता हॉटेलमधून फ्रेशन अप होऊन आम्ही आता निघतोय विस्कॉन्सिन डेल एक्सप्लोअर करायला. जर आमच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल डू सबस्क्राईब टू अवर चॅनल स्प्रिंग बर्ड. पहिल्यांदा जे आम्ही ब्युटिफुल प्लेस व्हिजिट करणार आहोत त्याचं नाव आहे विस्कॉन्सिन अप्पर डेल्स. खूप साऱ्या अशा बोटच्या टाईप्स आहेत ज्याने आपण विस्कॉन्सिन डेलला जाऊ शकतो. चला आम्ही कशाचं तिकीट घेतलं. आता आम्ही घेतोय अप्पर डेलची बोट. त्यासाठी आम्ही जातोय डॉकवर. ब्युटिफुल लोकेशन. हे रिव्हर वॉक आहे.
ढिल्ला घेऊन जाईल. Alright everyone, good evening and welcome aboard the Viking. We are now embarking on our 2-hour 10-mile round trip tour along the scenic upper delta of the Wisconsin River with our 2 land stops, one at the beautiful Witches Gulch and one in Sandrock where we will see the world famous dog jump. Now before we get going too far over, just quick. ही जी रिव्हर तुम्हाला दिसते हिचं नाव आहे विस्कॉसिन. या रिव्हरवर असलेल्या डॅममुळे ही रिव्हर 2 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे, एक अप्पर डेल्स आणि लोअर डेल. हा टूर खूप इंटरेस्टिंग आहे. या टूरमध्ये तुम्ही पुढे बघू शकता की एन्शियंट ग्लेशियर्स, त्यानंतर पाणी आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळे बनलेले खडक. आणि या टूरचं आणखी 2 वैशिष्ट्य असे आहे की तुम्ही 2 वेळा या टूरमध्ये किनाऱ्यावर उतरू शकता. पहिलं आहे विचेस ग्लच, जे असे निमुळते खडक बनलेले आहेत, निमुळती पायवाट बनलेली आहे पाणी आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळे, आणि तिथे जाताना जरा खूप भीती वाटते. ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडमध्ये शो करणार आहे, तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर बघा. दुसरं ठिकाण म्हणजे जिथे तुम्ही उतरू शकता ते आहे स्टँड रॉक, जिथे एका उंच खडकावर डॉगनी जंप केलेली आहे. त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शो करते, तर व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा. आता आपण निघालो आहे विचेस ग्लच बघायसाठी. हे प्लेस खूप शांत आणि युनिक आहे. इथे हे जे खडक बनलेले आहेत ते वारा आणि पाण्याच्या मारामुळं, नदीच्या पाण्याच्या मारामुळं बनलेले आहेत, आणि हे खूप सुंदर खडक बनलेले आहेत. इथे बसायला व्यवस्था पण केलेली आहे आणि आतमध्ये सर्व ठिकाणी मशाली लावले आहेत. इथे आतमध्ये जायसाठी हा ब्युटिफुल लाकडी पूल बांधलेला आहे. हे खडक हे खूप वर्षापासूनचे आहेत आणि अगदी पोरस आहेत, त्यामुळे कोणाला इथे हात लावायची परमिशन नाही आहे.
या विचेस ग्लिचच्या दुसऱ्या एंडला एक रिफ्रेशमेंट सेंटर आहे. तिथे तुम्ही पिझ्झा स्लायसेस, आईस्क्रीम, वॉटर घेऊ शकता. आणि एक शॉप आहे, तिथे तुम्ही इथल्या मॅग्नेट्स वगैरे अशा काहीतरी वस्तू ज्या इंटरेस्टिंग आहे या प्लेसच्या त्या घेऊ शकता. ज्या वेने आपण इथे आलो होतो त्याच वेने आम्ही परत रिटर्न बोटकडे निघालेलो आहोत. Here on the Upper Dells, known as Steamboat Rock. It gets its name because from an airplane view, it actually looks like a steamboat that once ran up and down this river. Now, Steamboat Rock, along with the rocks on the other side of the boat, form a little place that we like to call Lover's Lane. So if you're sitting next to someone, or just someone pretty cute having to sit right next to you, here's a great opportunity to embarrass your children. Go ahead, lean over, give them a nice, crisp $20 bill. This is a family tour, ladies and gentlemen. If they don't want that 20, I will happily take it up front here. You can even get a hug because college is not cheap. And off to our right hand side, you'll see that set of stairs. I have many times asked, where do these stairs go? Well, I hate to disappoint you all, but they don't go anywhere. See, they just stay there all year. No, they do lead up to Chula Vista Resort. Chula Vista actually translates to be beautiful. Always a fun time. Further to our right there, you'll see where the water goes back into Coldwater Canyon. It doesn't go too far. It's very narrow, very shallow, but it is absolutely gorgeous. And further to our right-hand side, you'll see a rock river, as it was much safer for them. Now, the Argents didn't despair in any of this. In fact, he was smart enough, he started his own business, known as the Dells Boat Tours. Yes, the same ones you're riding today. Now, back then, though, his model was way different than ours today. You see, you would give him 2 bits, he would give you 2 oars. You would then have to row yourself in him up and down this river for anywhere between 4 and 8 hours while he sat back underneath the umbrella just sipping some lemonade. While it sounds great for me, that doesn't sound too great for you guys, so we like to think we're a little more accommodating. It was his job with a railroad crew to catch some lumber wrecks and throw them into the rocks on the right-hand side of the boat, losing lots of lumber and even some lives. Now this gave way for a new job off here on the river, known as a standing river pilot. Coming up off to our right-hand side in just a moment here, you'll see a little cove stuck back in the rocks. That cove is known as Chapel Forge. It's a really beautiful place with the trees making a church-like canopy. In fact, you might think it kind of looks like a church back there, really pretty, might be a great place to get married. I do have to warn you though, you see, a marriage that starts on the rocks ends on the rocks. These are known as the twin sisters.
बसायला बोट ठेवलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत स्टँड रॉक बघायला. बघून आम्ही ज्या वेने इथपर्यंत आलो तर त्याच वेने परत रिटर्न किनाऱ्याकडे निघालो. तर तुम्हाला कसं वाटलं हा अप्पर डेलचा टूर? बोट टूर करून तुम्ही बाहेर पडल्यावर येता मार्केट प्लेसमध्ये. या एरियामध्ये भरपूर रेस्टॉरंट्स आणि गिफ्ट शॉपीज आहेत. सो आम्ही थोडीफार शॉपिंग करून एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये डिनर करायला गेलो. आता आम्ही रिव्हर वॉकला आहे. सगळे ते क्रूज, आम्ही ज्या क्रूजने गेलो ती क्रूज थांबलेली आहे. ते रिव्हर वॉक आहे. हा ब्रिज आहे जो रिव्हरवर बांधलेला आहे, त्याच्यावर आम्ही वॉक करतोय आता. ते खाजव्यासाठी इथे पाणी आहे. ते हवेत फिरत आहे रिव्हरच्या वरती. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा. डू लाईक, share and subscribe to our channel Springbird. Thank you for watching.